ममदापूर येथे समाधान शिबिरात विविध योजनांचा लाभ. 50 कोटीच्या शेतरस्त्याची कामे लवकरच सुरू. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिरातून सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवून त्यांना समाधान मिळाले पाहिजे, असं आवाहन भाजपाचे आमदार रमेशप्पा कराड यांनी केले. लातूर तालुक्यातील ममदापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत आयोजित समाधान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या शिबिराचं उद्घाटन आमदार रमेशप्पा कराड यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडलं. यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम काका शिंदे, जिल्हा परिषद सदस्य महादेव साळुंके, पंचायत समिती सदस्य पांडुरंग बालवाड, भाजपा मंडल अध्यक्ष प्रताप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार कराड यांनी सांगितलं की केंद्र व राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाधान शिबिरे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नागरिकांच्या तक्रारी व प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करून त्यांना दिलासा देणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेत रस्ता योजनेअंतर्गत लातूर ग्रामीण मतदारसंघात सुमारे 50 कोटी रुपये खर्चाच्या सुमारे 450 किलोमीटर लांबीच्या शेत रस्त्याची कामे येत्या 15 दिवसात सुरू करण्यात येणार असून ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती त्यांनी दिली. पुढील 2 वर्षात मतदारसंघातील सर्व शिवार रस्ते पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. तसेच गावागावातील शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, गरज भासल्यास कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. घरकुल योजनेत पात्र लाभार्थ्यांना कबलाअभावी अडचणी येत असल्याचं निदर्शनास आणून देत येत्या काळात एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यासाठी प्रलंबित प्रकरणे मार्गी लावली जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. जिल्हा परिषद सदस्य महादेव साळुंके यांनी आपल्या भाषणात आमदार कराड यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे होत असल्याचं सांगितलं. भातांगळी गटातील गावामध्ये विविध योजनांद्वारे निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने विकासाला गती मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं. प्रास्ताविकात तहसीलदार सौदागर तांदळे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांनी शिबिरात उभारलेल्या विविध स्टॉलवर जाऊन आपल्या समस्या मांडाव्यात व त्या सोडून घ्याव्यात, असं आवाहन केलं. या समाधान शिबिरात घरकुल योजनेसाठी वाळू वाटप, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान, लेख लाडकी योजना, ट्रॅक्टर वाटप, डिजिटल शिधापत्रिका, आयुष्यमान भारत कार्ड, रहिवाशी व उत्पन्न प्रमाणपत्र, सातबारा उतारा, प्रलंबित फेरफार आदी विविध योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे व प्रत्यक्ष लाभाचे वाटप करण्यात आले. तसेच बेबी केअर किट, लखपती दिदी योजना, दुधाळ गट यासारख्या योजनांचाही लाभ नागरिकांना देण्यात आला. कार्यक्रमास विविध गावाचे सरपंच, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी आगमन होता शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम वाद्याच्या गजरात आमदार कराड यांचं स्वागत केलं. कार्यक्रमाचे आभार मंडल अधिकारी महेश हिप्परगी यांनी मानले.